जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे आणि एकदम माहितीपूर्ण आहे। व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे आणि समजणार पण आहे की नेमकं YouTube लॉंग व्हिडिओला किती रुपये तुम्हाला देतं आणि शॉर्ट्स व्हिडिओला किती रुपये देतं। आता माझा हा टेक चॅनल आहे, त्यामुळे टेक चॅनलला देखील थोडंसं अर्निंग इतरांपेक्षा जास्त असतं। तर टेक चॅनलला देखील किती RPM असतो, किती डॉलर्स मिळतात, 1000 व्ह्यूजला किती डॉलर मिळतात किंवा 1000 व्ह्यूजला आपल्याला $1 मिळतो की नाही मिळत, हे संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे। व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून मी दाखवणार आहे सगळ्या गोष्टी प्रूफ सहित। पण मित्रांनो, त्याआधी तुम्हाला थोड्याशा ज्या बेसिक गोष्टी असतात अर्निंगच्या त्या सांगतो। तर कसं आहे की प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर RPM हा वेगवेगळा असतो। म्हणजे काही लोकांना 3000 व्ह्यूजला $1 मिळतो, काही लोकांना 1000 व्ह्यूजला $1 मिळतो। तर अशा प्रकारे बरेचसे चॅनल्स आहेत त्यांना तर 8,000 9,000 9,000 व्ह्यूजला $1 मिळतो, कारण त्यांना व्ह्यूज जास्त येतात आणि तो थोडासा जो आहे तो ब्राउज फीचरमधून त्यांना व्ह्यूज आल्यामुळे त्यांना जे आहे ते अर्निंग कमी होतं। त्याचबरोबर RPM म्हणजे काय तर 1000 व्ह्यूजला किती रुपये मिळाले याला RPM म्हणतात, म्हणजे रेट पर माईल। म्हणजे माईल म्हणजेच 1000 व्ह्यूज, तर 1000 व्ह्यूजला किती रेट मिळाला यूट्यूबकडून ॲडव्हर्टायझिंगसाठी किंवा तुमच्या व्हिडिओवरती आलेल्या ॲडसाठी। सो ही याला RPM म्हणतात। म्हणजे RPM म्हणजे तुम्हाला समजलं। आता तुम्हाला एकदम सिंपल जाईल समजण्यासाठी की नेमकं आपल्याला अर्निंग कशा प्रकारे होतं आणि काय। सो आपण जराही न वेळ घालवता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया यूट्यूब आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओला किती रुपये देते आणि लॉंग व्हिडिओला किती रुपये देते। मित्रांनो, साईडला तुम्हाला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत आहे आणि यात जे आहे ती माझा हा SP टेक मराठी हा यूट्यूब चॅनल आहे, ज्यावरती म्हणजे टेक रिलेटेड कॉन्टेंट आहेत। सो यामध्ये जे आहे ते थोडासा RPM इतर जे आहेत चॅनल्स त्यांच्या तुलनेत थोडासा जास्त असतो। इतका पण असं जास्त नाही, पण थोडासा जास्त असतो। काही काही टॉपिक आहेत त्यांना एकदम जास्त RPM भेटतो। ओके, तर या ठिकाणी जे आहे ते आपण पहिल्यांदा कॉन्टेंटमध्ये जाऊया। कॉन्टेंटमध्ये गेल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर खाली तुम्हाला शॉर्ट्स आणि वरती लॉंग व्हिडिओज दिसतील। आता आपण जे व्हिडिओना 1000 2000 3000 पेक्षा जास्त लॉंग व्हिडिओला व्ह्यूज म्हणजे ज्यांना जास्तीत जास्त व्ह्यूज आहेत अशा व्हिडिओचं अर्निंग बघूया, म्हणजे तुम्हाला RPM समजायला मदत होईल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडेसे शॉर्ट्सचं अर्निंग बघूया। तर इथं एका व्हिडिओला आपल्याला 13000 व्ह्यूज आहेत। तर या शॉर्ट्सवरती मी क्लिक करतो। इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला RPM जो आहे तो दिसेल। इथं जर ॲनालिटिक्सवरती जर मी गेलो तर या व्हिडिओवरती 13000 व्ह्यूज आहेत। तर या शॉर्ट्सला काय असतं की व्हिडिओला तुमच्या व्ह्यूज जे आहेत ते फक्त समोर व्हिडिओ जरी आला लोकांच्या तरी ते व्ह्यूज काउंट होतं, पण त्यामध्ये जे आहे ते एंगेजिंग व्ह्यू नावाचा ऑप्शन एक असतो, इथं तुम्हाला दिसेल। थोडंसं मी रीचमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल तर इथं एंगेजिंग व्ह्यूज नावाचा एक ऑप्शन असतो एंगेजमेंटमध्ये किंवा रीचमध्ये। एंगेजमेंटमध्ये आहे एंगेज्ड व्ह्यूज, म्हणजे काय तर प्रॉपर लोकांनी व्हिडिओ पूर्ण बघितलेले असे व्ह्यूज किती आहेत तर 9700। मग अर्निंग याचंच काउंट केलं जातं। तर इथं मी रिव्हेन्यूमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो। तर रिव्हेन्यूमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपल्याला इथं जे आहे ते आपल्याला आधी आपण एंगेज्ड व्ह्यूज बघूया की ते एंगेज्ड व्ह्यूज आहेत 9700। मग 9700 व्ह्यूजला आपल्याला 0.09 इतकेच व्ह्यूज मिळालेले आहेत। ठीक आहे, $0.09। ओके, आता इथं जर बघितलं तुम्ही खाली तुम्हाला RPM दिसेल। तर एंगेज्ड व्ह्यूज आहेत 9500 आणि रिव्हेन्यू पर 1K एंगेज्ड व्ह्यूज म्हणजेच RPM आहे $0.01। आता 0.01 जे आहे त्याला जर आपण कॅल्क्युलेशनमध्ये बघितलं तर इथं बघू शकताय $0.09। आता $1 90 रुपयाने चालू आहे, तर याला 90ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपले 8 रुपये झाले, म्हणजे 1000 व्ह्यूजला आपल्याला $1 मिळालेला आहे फक्त। आता हे जे आहे ते टेक कॅटेगरीमधला शॉर्ट्स व्हिडिओ आहे, कारण हा जर बघितलं तुम्ही तर यूट्यूबवरती पैसे कसे कमवायचे आणि कमवायला किती टाईम लागतो, म्हणजे अर्निंग टॉपिकवरती थोडक्यात शॉर्ट्स असल्यासारखं आहे। सो जर मित्रांनो तुमचं एंटरटेनमेंट वगैरे असेल तर याच्यापेक्षा पण तुम्हाला कमी मिळतील, म्हणजेच बऱ्याच वेळेला तुम्हाला 1000 व्ह्यूजला तुम्हाला $1 देखील मिळत नाही। सो शॉर्ट्सची ही रिॲलिटी आहे। आता आपण लॉंग व्हिडिओ बघूया, जेणेकरून किंवा आणखीन एखादा शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, नाहीतर तुम्ही म्हणाल एकाच शॉर्ट्स व्हिडिओचं दाखवलं। थोडंसं आपण जर बघितलं तर इथं आता जास्त नाही, आपण मोबाईलचा जो शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं बघूया तर त्याला 3700 व्ह्यूज आहेत। आणि या व्ह्यूजमध्ये आपण जर थोडंसं ॲनालिटिक्स चेक केलं याचं तर यामध्ये एंगेज्ड व्ह्यूज किती आहेत आपण बघूया। तर 3700 आपल्याला टोटल शॉर्ट्सला व्ह्यूज आहेत आणि त्यामध्ये एंगेज्ड व्ह्यूज फक्त 2200 आहेत। ओके, म्हणजे 2200। रिव्हेन्यूमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो। तर रिव्हेन्यूमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं $0.02 दिसत आहेत आणि इथं एंगेज्ड व्ह्यूज 2200 आहेत
आणि इथं सुद्धा RPM आपल्याला $0.01 आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की शॉर्ट्सला आपल्याला अर्निंग किती कमी प्रमाणात म्हणजे अगदी नाहीच्या बरोबर मिळते. 10,000 व्ह्यूजला ₹10 म्हणजे किती कमी आहे तुम्ही विचार करा. जेव्हा 1,00,000 तुम्हाला व्ह्यूज येतील तेव्हा फक्त ₹100 तुम्हाला मिळणार आहेत. ओके, आता मी तुम्हाला लॉंग व्हिडिओचं अर्निंग जे आहे ते दाखवतो. आता या ठिकाणी एक मित्रांनो व्हिडिओ आहे, 2600 व्ह्यूज आहेत या व्हिडिओला. म्हणजे आता जसं 2200 व्ह्यूजचा आपण शॉर्ट्स बघितलं तसंच इथं आपण बघू तर 2600 व्ह्यूज आहेत. यावरती जर मी क्लिक केलं तर या एका व्हिडिओमधून आपल्याला जे आहे ते 136 तास वॉच टाईम भेटलेला आहे. 20 सबस्क्रायबर्स आहेत आणि $1 अर्निंग झालेलं आहे. ओके, मी तर रेव्हेन्यूमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. आता रेव्हेन्यूमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं 1000 व्ह्यूजला एक्झॅक्टली किती रुपये मिळालेत हे देखील आपल्याला समजेल. तर इथं बघू शकताय आपल्याला RPM जो आहे तो $0.45 आहे. म्हणजे बघू शकताय 45 पट अर्निंग आपल्याला लॉंग व्हिडिओचं जास्त होते. ठीक आहे, आता इथं बघू शकते 2200 व्ह्यूजला मागाशी तिथं आपल्याला 2200 व्ह्यूजला किती रुपये मिळाले होते तर $0.02 आणि इथं आपल्याला पूर्ण $1 मिळालेला आहे. म्हणजे इथं $90. तिथं आपल्याला किती मिळाले होते तर $0.02ला जर आपण 90ने मल्टिप्लाय केलं तर इथं बघू शकताय याला आपण 90ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला $1.8 म्हणजे $2 धरून चाला. 2000 व्ह्यूजला $2 मिळाले होते आणि इथं आपल्याला $90पेक्षा जास्त मिळालेत म्हणजे $90 धरा. तर हा फरक आहे मित्रांनो, $2 आणि $90 म्हणजे 45 पट अर्निंग जास्त आहे. त्याचबरोबर एखादा दुसरा व्हिडिओ मी दाखवतो, जसं की AI टाईपचे जर व्हिडिओ तुम्ही बनवत असाल किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड थोडेसे तर त्यातला अर्निंग याच्यापेक्षा जास्त असते. आता इथं 3300 व्ह्यूज आलेले आहेत. आपल्याला AI वरून कशाप्रकारे आपण व्हिडिओज बनवू शकतो यावरती आहे हा. तर थोडंसं इथं मी स्क्रोल करून दाखवतो. 3400 व्ह्यूज आहेत आपल्याला आणि 3400 व्ह्यूजचं अर्निंग इथे तुम्हाला दिसेल. तर 3400 व्ह्यूजला आपल्याला $2.24 भेटलेलं आहे आणि यात अजून हे सगळं काउंट नसतं झालेलं. ठीक आहे, तरी पण इथं तुम्हाला दिसेल आपल्याला जो आहे तो इथं RPM बघू शकताय. इथं आपल्याला RPM भेटलेला आहे $0.85. ओके, म्हणजे $45 0.45 होता तर ते 0.85 म्हणजे जवळपास दुप्पट अर्निंग जे आहे हे आपण AI वरती व्हिडिओ बनवल्यामुळे म्हणजे AI टाईपचा जो AI व्हिडिओ कसे बनवायचे किंवा या व्हिडिओजमध्ये इंग्लिश कीवर्ड जास्त आपण वापरलेले असतात. त्याचबरोबर गुगल जेमिनायचा वगैरे म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक आहे त्यावरती व्हिडिओ बनवल्यामुळे थोडंसं RPM जास्त आहे. आणखीन एक आपण AI वरचा व्हिडिओ बनवला होता ChatGPT वरचा, तर तो ChatGPTचा व्हिडिओ आपण इथं बघूया. तर मित्रांनो इथं बघू शकता या व्हिडिओला आपल्या 11,000 व्ह्यूज गेलेले आहेत. तर या 11,000 व्ह्यूजवाला आणि व्हिडिओची लेंथ आहे 19 मिनिट. व्हिडिओच्या लेंथचा पण इम्पॅक्ट पडतो अर्निंगवरती कारण आधीमध्ये आपल्याला ॲडव्हर्टाईज दिसतात, पण जे मी सगळे लॉंग व्हिडिओ दाखवतोय सगळे 10 मिनिटापेक्षा मोठे आहेत. ओके, तर यावरती 19 मिनिटाच्या व्हिडिओवरती जर आपण RPM चेक केला याचा अर्निंग बघू शकताय 11.9K म्हणजे 12,000 व्ह्यूज आहेत आपले टोटल आणि आपल्याला जे अर्निंग आहे ते $8 झालेलं आहे. इथं थोडंसं जे आहे ते मी रिव्हेन्यूमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. तर रिव्हेन्यूमध्ये जाऊन बघू शकता तुम्हाला $8 अर्निंग जे आहे ते झालेलं आहे आणि इथं $0.69चा RPM आपल्याला आहे. म्हणजे जवळपास मला सरासरी जर बघितलं तर 2000 व्ह्यूजला $1 माझा चॅनलवरती ॲप बनतो. सो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कॅटेगरी पण चांगल्या प्रकारे डिसाईड करणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला समजलं असेल, इतकी तरी आयडिया आली असेल की बाबा लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अर्निंगमध्ये किती फरक असतो. आणि मित्रांनो असं नाही की मला $0.45चा RPM मिळतो म्हणजे तुम्हाला पण मिळायला पाहिजे. काय लोकांना $0.05चा, काय लोकांना $0.10चा म्हणजे 10,000 व्ह्यूजला $1 काय लोकांना बनतो. कारण कसं आहे प्रत्येक वेळी व्हिडिओची लेंथ असते, व्हिडिओचा टॉपिक असतो, यावरती पण अर्निंग डिपेंडिंग असतं. असं नाही की हे सेम अर्निंग तुम्हाला पण होईल, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त. पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनवरती वगैरे जर व्हिडिओज बनवत असाल किंवा LIC पॉलिसी वगैरे असतात किंवा इन्शुरन्स कसा काढायचा असे जर व्हिडिओज तुम्ही बनवत असाल, अर्निंग कसं करायचं, तर अशा प्रकारच्या व्हिडिओजला मित्रांनो तुम्हाला जास्त RPM असतो आणि त्यातून अर्निंग पण जास्त होतं. आय होप तुम्हाला समजल्या असतील सगळ्या गोष्टी. मित्रांनो तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल तर तुम्ही आपला डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर कोर्स नक्की जॉईन करा. कारण ह्या कोर्समध्ये तुम्हाला अशाच प्रकारे सगळे अर्निंग कसं वाढवायचं, अर्निंग कशा प्रकारे जास्त आपण यूट्यूबवरून करायचं, व्ह्यूज कसे वाढवायचे असतात, सोबतच चॅनल ग्रो कसे करायचे, हे सगळं माझ्या 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्सवरती मी सगळा हा कोर्स बनवलेला आहे. पूर्ण कोर्स मराठीतून आहे, सगळ्यांनी नक्की घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक सोबतच व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून कोर्स जॉईन करू शकताय. मित्रांनो अगदी कमी किमतीमध्ये हा कोर्स आहे. सोबतच मित्रांनो तुम्हाला आपला 24/7 कस्टमर सपोर्ट देखील आहे. म्हणजे तुम्हाला इन फ्युचर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवरती विचारू शकताय. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.